ठाणे शहरात मोक्याच्या ठिकाणी भाजपचे प्रशस्त कार्यालय। ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना आणि भाजप या मित्र पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच भाजपने ठाणे शहरात 3 मजली प्रशस्त कार्यालय उभारले आहे। रेमंड कंपनीच्या परिसरातील सुमारे 15,000 चौरस फूट जागेत हे कार्यालय उभारण्यात आले आहे। भाजपचे सुरुवातीला ठाणे स्थानक परिसरात कार्यालय होते, मात्र 2014 नंतर केंद्र आणि राज्यात सत्तेवर आल्यानंतर भाजप पक्ष मजबूत होऊ लागला। पालिका निवडणुकीत इतर पक्षातील लोकप्रतिनिधींनी भाजपात प्रवेश केला, यामुळे ठाणे शहरात भाजपची ताकद वाढली। पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संख्या वाढल्याने स्थानक परिसरातील कार्यालय अपुरे पडू लागले आणि त्यानंतर 2017 मध्ये महापालिका निवडणूक काळात भाजपने खोपट परिसरात कार्यालय उभारले, परंतु गेल्या काही वर्षापासून हे कार्यालयही अपुरे पडू लागले आहे। कार्यालयात एकाच वेळी 40 ते 50 कार्यकर्ते जमल्यास गर्दी होत होती, तसेच कार्यालयाबाहेर वाहनतळ देखील नव्हते। मंत्री आणि भाजपचे नेते पदाधिकारी कार्यालयात आल्यास वाहतुकीस अडथळा येत होता, यामुळे भाजपच्या प्रदेश स्तरावरून ठाण्याच्या कार्यालयासाठी वर्तकनगर भागातील रेमंड कंपनी परिसरात जागा घेण्यात आली। येथील सुमारे 15,000 चौरस फूट जागेत भाजपने नवे कार्यालय उभारण्यात आले। या कार्यालयाचे कामकाज जवळपास पूर्ण झाले आहे। देशभरात पक्षाचा विस्तार व्हावा या उद्देशातून भाजपने सर्व शहरांमध्ये प्रशस्त जनसंपर्क कार्यालय उभारण्यास सुरुवात केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून भाजपने ठाणे शहरातही प्रशस्त कार्यालय उभारले आहे। हे कार्यालय उभारण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान असल्याचे बोलले जात आहे। वर्तकनगर येथील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेले हे कार्यालय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे।